अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वी गरोदर महिलेला ॲम्ब्युलन्स नाकारल्याचा प्रकार घडला होता। या निष्काळजीपणाविरोधात आज सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना प्रतिकात्मक खेळणी ॲम्ब्युलन्स गिफ्ट म्हणून देण्यात आली। यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर कारवाई करण्याची व त्यांना शिस्त लावण्याची मागणी केली। गरिबांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं। रुग्णांची अशाच प्रकारे जर यापुढे हेळसांड झाली तर हातात घण घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये जे आंदोलन केलेलं आहे, कशा पद्धतीने आंदोलन केलं, काय नेमका उद्देश होता तुमचा आंदोलन? आजचं आंदोलन आम्ही या कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आंदोलन करतोय। खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं, केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, सगळ्यात जास्त सुविधा महिला सशक्तीकरणासाठी असतात आणि ते सरकार कामही चांगलं करत असतं। पण अशा पद्धतीनं या ज्या ग्रामीण रुग्णालयामधील अधिकारी असतील, त्या हाताखालचे डॉक्टर असतील, परिचारिका असेल, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरपासून सर्वच कर्मचारी, त्यांचं वागणं हे रुग्णांसंग कसं आहे? खरं जर बघायला गेलं, हे ग्रामीण रुग्णालय हे जे सरकारी हॉस्पिटल आहेत, हे नक्की गरिबांसाठी आहे का जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे कनेक्टेड पेशंट इथं आल्यानंतर तिथं रेफर करायचं आणि पैसे कमवायचे, हे नेमकं कोणासाठी आहे? हे पहिले ना आता लोकांना खऱ्या अर्थाने ठरवावं लागेल। आता ही गोरगरीब जनता जर बघायला गेली, सकाळपासून लोक या ठिकाणी बसतात। आत्ताच 15 तारखेचा एक किस्सा आहे, ज्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या हिशोबाने त्यांचे कार्यकर्ते कोपरगाव शहरात प्रहार संघटनेचे बसलेले होते। त्यांचं आंदोलन संपलं असताना त्यांच्यातल्या एका आंदोलनकर्त्याला त्रास झाला, तर रुग्णवाहिकेसाठी 108-102ला फोन लावण्यात आला। तर ह्याच रुग्णालयातून, ह्याच 102वरून आपल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातून ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही, प्रायव्हेट गाडीनं इथं रुग्ण घेऊन या अशा पद्धतीनं सांगण्यात आलं। आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर 102 ॲम्ब्युलन्स ही रुग्णवाहिका बॅक साईडला उभी होती। अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघितलं, जर CCTV चेक केले तर त्या दिवशी घडलेला 2 ते 3 तासाचा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद असेल। हा CCTVचा सगळं मी जगजाहीर या अधिकारी जे आहेत गुट्टे, डॉक्टर गिरीश गुट्टे यांनी तो जगजाहीर करावा। त्या दिवशी रुग्णवाहिकेला फोन केला असताना रुग्णवाहिका आली नाही। रुग्ण इथं आणल्यानंतर आमचे पत्रकार बंधू, जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत कोपरगाव शहरात, आमचे इलेक्ट्रॉनिक सगळे पत्रकार बंधू, दिवस रात्र कुठेही घटना घडली तर हे लोक धावपळ करत असतात, स्वतःचा जीव धोक्यात टाकतात। त्या दिवशी आमचे पत्रकार बंधू तिथलं उपोषण सुटल्यानंतर रुग्णालयात आले, ग्रामीण रुग्णालयात। इथं आल्यानंतर त्यांना एक गरोदर स्त्री दिसली, अक्षरशः तिच्या पार यातना इतक्या अनावर झाल्या होत्या का त्या ठिकाणी कदाचित तिचा जीवसुद्धा गेला असता। आणि ह्या ठिकाणी कर्मचारी जे आहेत आपले, ह्या ठिकाणी ज्या परिचारिका आहेत, त्या ठिकाणी त्या महिलेची, त्या गरोदर महिलेची चेष्टा करत होते। पत्रकार लोकांनी याबाबत डॉक्टर लोकांना विचारपूस केली, तिथल्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली। शेवट ती महिला इथून रुग्णवाहिका मिळणार नाही म्हणून ती पायी निघाली, सेवानिकेतनपर्यंत ती जाऊन बसली। तिच्या जीवावर त्या ठिकाणी बितलं असतं तर आमचे अनिल भाऊ दीक्षित असतील, स्वप्नीलजी कोपरे असतील, मोबिनभाई खान असतील, हे पत्रकार बंधू घराकडे निघाले असताना त्यांनी त्या स्त्रीला बघितलं। त्या ठिकाणी ते थांबले, तिची विचारपूस केली आणि जेव्हा तिने तिच्या यातना, तिचं दुःख सांगितलं आणि तिच्यावर झालेला अन्याय सांगितलं, पुन्हा पत्रकार बंधू रुग्णालयात आले याचा जाब विचारण्यासाठी का त्या रुग्णाची सेवा आपण का देत नाही आहे। तर त्या ठिकाणी आमच्या पत्रकार बंधूंसंग अतिशय वेगळ्या भाषेमध्ये त्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं। मी या ठिकाणी इथले सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांचा निषेध करतो। आपण गोरगरिबांच्या सेवेसाठी आहात। जो माणूस गोरगरीब आहे तोच या रुग्णालयात येतो, श्रीमंत माणूस हा प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो। गोरगरिबांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे। आमच्या अनेक मागण्या आहेत। डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आमच्याकडे महिला असल्या कारण आम्हाला जास्त त्यांच्यासंग बोलता येत नाही, जास्त त्यांना अधिकार सांगता येत नाही। मग आमचे वाद होतात, त्याच्यात राजकारण येतं, मग अनेक गोष्टी घडतात। मग मी डॉक्टर साहेबांना विनंती केली, साहेब ज्या ठिकाणी महिला असतील त्या ठिकाणी पुरुषांची तुम्ही मागणी करा, महिलांसाठी एक चांगलं काम द्या व्यवस्थित। ज्या ठिकाणी वाद, रुग्णांचे वाद असतील, तुमचे वाद असतील, त्या ठिकाणी घडणार नाही आणि आपली सेवा आपण चांगली देऊ शकू। आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्या कारणाने अनेक रुग्ण आमच्याकडे येतात। या ठिकाणी पेशंटला भूल देण्यासाठी सुद्धा 2000 रुपयांची वसुली केली जाते। मग हे जर सरकारी हॉस्पिटल असेल, सरकारी सुविधामध्ये जर मोफत उपचार मिळत असतील, मग 2000 रुपये कशासाठी घेतले जातात? काही महिलांचं त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा पैसे कमवले जातात।
मग सरकारच्या योजना काय कामाच्या आहेत? फक्त लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन चालणार नाही. आमच्या त्या लाडक्या बहिणीला सुविधा, आरोग्याच्या सुद्धा सुविधा चांगल्या प्रकारे भेटल्या पाहिजे. सरकार देत असेल, पण अशा अधिकाऱ्यांमुळं, अशा कर्मचाऱ्यांमुळं जर त्या सुविधा मिळत नसेल आणि आमच्या माता भगिनीचे जीव धोक्यात जात असेल, किंवा मग सरकारच सुविधा पुरवत नसेल, तर मग सरकार नालायक आहे. याच्यासाठी नेमकं कोण काय काम करतं आहे हे सरकारनं लवकर जाहीर करावं. आणि असे जे अधिकारी असतील, आमच्या अनेक मागण्या आहेत. आता अनिल भाऊनीसुद्धा सांगितलं, आमच्या मागण्या, आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या जनहितासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमचे अनिल भाऊ हातामध्ये घन घेतील. मग तो घन हातात आल्यानंतर मग तो घन कुठं कुठं पडेल याची सर्वस्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल. आम्ही फक्त जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी, आणि जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आमचे पत्रकार बंधू जे जीव धोक्यात टाकून, जीवाचं रान करून खऱ्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवतात, यांनासुद्धा चांगली वागणूक अधिकाऱ्यांकडून मिळाली पाहिजे. आणि जर असं झालं नाही तर आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त तर करूच, पण आम्ही आमच्या पद्धतीनं जे पुढचं आंदोलन करू त्याला सर्वस्व जबाबदार ग्रामीण रुग्णालय कोपरगावातील अधिकारी कर्मचारी असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. का केला जातो त्या दिवशी ना, त्या दिवशी इथं ॲम्ब्युलन्स 102 नंबरची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध असताना त्या दिवशी इथल्या अधिकारी कर्मचारी डॉक्टर लोकांकडून 108 रुग्णवाहिकेसाठी का आग्रह धरण्यात आला, हा सगळा खुलासा झाला पाहिजे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आता एक 2-4 दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालयामध्ये एक प्रकार घडला होता. एक महिला आली होती डिलिव्हरीसाठी इथं, तर तिला इथं कोणतीच सुविधा मिळाली नाही ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी जेव्हा पत्रकार बांधव इथं आले, पत्रकार बांधवांनी त्यांना सांगितलं आणि ते बी उडवडीचे उत्तर द्यायला लागले. आणि त्याच्यात तिथं काही लेडीज होत्या, त्या फार असं हाशी मजाक चालू होती त्यांची. हिच्या अंगात तर रक्त नाही म्हणे, हिच्या अंगात रक्त निघायची टाकाटाक चालू राहिली, अशी काही यांची भाषा इथं निघालेली. आणि दुसरा एक विषय असा आहे की ह्या ग्रामीण रुग्णालयात ज्या टायमाला PM-ला पोस्टमॉर्टमसाठी ज्या टायमाला जी डेड बॉडी ती ॲक्सिडेंट वगैरे असू, काही असू, हे घेऊन जेव्हा इथं येताना त्या टायमाला त्याच्या खिशातला अक्षरशः हातात असू, गळ्यात असू, हे सगळं गायब होतं, असा आमचा आरोप आहे. आणि याच्यावर डॉक्टरांनी लवकर चौकशी करावी. आणि एक हे डॉक्टर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांनी लोकांना मीडियासमोर येऊन सांगितलं पाहिजे का तुमचं आरोग्य सांभाळा, पाणी उकळून प्या, गाळून प्या. ही सडेल नगरपालिका आहे ना, ही सडेल नगरपालिका, हिचं घाण पाणी येतं. हे डॉक्टर लोकांचं काम आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आलो आहे, याच्यानंतर शांततेचा मार्ग राहणार नाही. याच्यानंतर आहे ना डायरेक्ट दांडे ह्या ग्रामीण रुग्णालयावर पडणार आहे. ह्यांचे एकही काच राहणार नाही या ठिकाणी. आज या ठिकाणी आम्ही यांना डॉक्टरांना सांगितलं का तुम्ही हे पहिले चौकशी चालू करा, आणि जे कोणी असतील ना दोषी त्यांना पहिले इथून सस्पेंड करा, नाही त्यांच्या बदल्या करा डायरेक्ट. ही आमची मागणी आहे. त्याच्यानंतर भरत भाऊ बोलतील तुम्हाला.